मागील भागात अमित आणि प्रिया यांनी जो खेळ आखला आहे तो खेळ त्यांच्या हातून शांतपणे काढून घ्यायचा आहे. करणने मान हलवली आणि तोही कायद्याच्या चौकटीत. तनुजा हलकस हसली. हो करण, मला बदला नको आहे. मला माझं आयुष्य परत हवं आहे. आता पुढे संध्याकाळी जवळजवळ 11 वाजता अमित घरी आला. तनुजा त्याची वाट पाहत होती. तो काय बोलतो हे तिला पाहायचं होतं. तनुजाला जागं बघून अमित आश्चर्यचकित झाला. तनुजा सोफ्यावर शांतपणे बसली होती. अमित आल्याबरोबर फ्रेश होण्यासाठी गेला. फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर तनुजाने त्याला विचारलं, अमित, ही प्रिया कोण आहे? अमित थोडा गोंधळला होता. त्याच्या चेहऱ्यावरची रंगत उडाली होती. तो स्वतःला सावरत म्हणाला, तनुजा, तू काय बोलते आहेस हे तुला कळतंय का? प्रिया माझी फक्त मैत्रीण आहे. तनुजा हळूच उठली. ती शांतपणे त्याच्याकडे चालत गेली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वासाचं स्मित होतं. खरंच फक्त मैत्रीण? ती म्हणाली. अमित काही बोलणार इतक्यात तनुजाने मोबाईल काढला आणि त्याच्यासमोर काही फोटो उघडले. ते फोटो पाहताच अमितच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. ते फोटो त्याचे आणि प्रियाचे होते. एकत्र फिरताना, हातात हात घालून बसलेले, अगदी जवळकी दाखवणारे. अमित घाबरून म्हणाला, हे तुला कुठून मिळाले? तनुजा थंडपणे म्हणाली, कुठून मिळाले हे तुला कशाला जाणून घ्यायचं आहे? महत्त्वाचं हे आहे की आता मला सगळं कळालं आहे. अमित लगेच स्वतःचा बचाव करत म्हणाला, तनुजा, तू गैरसमज करत आहेस. तनुजा जोरात हसली. गैरसमज की सत्य उघड झालंय? तिने पुढे टेबलवर काही कागदपत्रे ठेवली. हे बघ अमित, ही प्रॉपर्टीची कागदपत्रे आहेत. तू सगळी प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर करत होतास आणि मला काहीच सांगितलं नाहीस. अमित आता पूर्णपणे शांत झाला. त्याला समजलं होतं की तनुजाला सगळं कळलं आहे. काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग अमित रागाने म्हणाला, हो, मी केलं सगळं कारण तू कधीच मला समजून घेतलं नाहीस. तनुजा त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, खरंच की तुला फक्त माझ्या बाबांच्या पैशांची गरज होती? अमित काही बोलू शकला नाही. तनुजा पुढे म्हणाली, आजपर्यंत मी शांत होते, पण आता नाही. आता सत्य सगळ्यासमोर येणार आहे. अमित घाबरून म्हणाला, तू काय करणार आहेस? तनुजा शांतपणे म्हणाली, जे योग्य आहे तेच, आणि त्यासाठी मी आधीच तयारी केली आहे. अमितच्या मनात भीती निर्माण झाली. त्याला कल्पनाही नव्हती की तनुजाने आधीच पुरावे गोळा केले आहेत आणि केस कोर्टात जाणार आहे. त्या रात्री अमितला झोप लागली नाही, कारण त्याला आता कळलं होतं की वादळ येणार आहे आणि त्यातून सुटका होणं खूप कठीण आहे. त्या रात्री अमित पूर्ण रात्र झोपू शकला नाही. तनुजाच्या बोलण्यामुळे त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घाईघाईने घरातून बाहेर पडला आणि थेट प्रियाला भेटायला गेला. प्रिया एका कॅफेमध्ये त्याची वाट पाहत बसली होती. अमित आला तेव्हा ती म्हणाली, काय झालं? इतका घाबरलेला का दिसतोयस? अमितने सगळा प्रकार तिला सांगितला. तनुजाला सगळं कळलं आहे. फोटो, कागदपत्र, सगळं. हे ऐकून प्रिया काही क्षण गप्प बसली. मग ती रागाने म्हणाली, काय? पण हे तिला कसं कळलं? अमित म्हणाला, मला वाटतं कोणीतरी तिची मदत करत आहे. ते दोघे अजून बोलत असतानाच अचानक त्यांच्या टेबलजवळ एक व्यक्ती येऊन उभी राहिली. तो करण होता. करण शांतपणे म्हणाला, तुम्ही दोघे खूप छान प्लॅन करत होता, पण एक छोटी चूक झाली. अमित आणि प्रिया दोघेही चकित झाले. अमित रागाने म्हणाला, तू इथे काय करतोयस? करण हसत म्हणाला, फक्त तुमचं नाटक पाहायला आलो होतो, पण आता पडदा पडायची वेळ आली आहे. प्रियाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. तू काय म्हणतोयस? करण म्हणाला, जे काही तुम्ही केलं आहे त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि आज सोमवार कोर्टात केस फाईल होणार आहे. हे ऐकताच अमितचा चेहरा पांढरा पडला. काय? कोर्टात? तो घाबरून म्हणाला. करण शांतपणे म्हणाला, हो, आणि आता तुम्ही काहीही केलं तरी सत्य लपणार नाही. त्याच वेळी कॅफेच्या दरवाजातून तनुजा आत आली. ती थेट त्यांच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, तुम्ही दोघे माझ्या आयुष्याशी खेळत होता, पण आता खेळ संपला आहे. अमित उठून म्हणाला, तनुजा, माझं ऐकून घे. तनुजा ठाम आवाजात म्हणाली, आता काही ऐकायचं नाही. आता सगळं कोर्टात ठरेल. प्रिया रागाने म्हणाली, तू आम्हाला धमकी देत आहेस? तनुजा शांतपणे हसली, धमकी नाही, न्याय.
करण म्हणाला, आता भेटू कोर्टात. हे बोलून तनुजा आणि करण तिथून निघून गेले. अमित आणि प्रिया मात्र तिथेच बसून राहिले, कारण त्यांना समजलं होतं की आता त्यांचं गुपित जगासमोर येणार आहे. सोमवारची सकाळ होती. कोर्टाच्या आवारात खूप गर्दी होती. तनुजा, करण आणि वकील वेळेवर कोर्टात पोहोचले. तनुजाच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण तिच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. थोड्याच वेळात अमित आणि प्रिया देखील कोर्टात आले. त्यांना पाहून तनुजा शांतपणे उभी राहिली. अमित तिच्याकडे पाहत होता, पण ती मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. थोड्या वेळात जज कोर्टात आले आणि केसची सुनावणी सुरू झाली. तनुजाच्या वकिलांनी उभं राहून सगळा प्रकार कोर्टासमोर मांडायला सुरुवात केली. माननीय न्यायाधीश महोदय, माझा क्लायंट तनुजा यांचा विश्वासघात करण्यात आला आहे. प्रॉपर्टी दुसऱ्या स्त्रीच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून कोर्टात कुजबूज सुरू झाली. वकिलांनी एक एक करून पुरावे कोर्टात सादर केले. तिच्या नवऱ्याने तिच्या नकळत अमित आणि प्रियाचे फोटो, कागदपत्रे आणि त्यांच्या व्यवहारांची माहिती. जज सगळे शांतपणे पाहत होते. अमितच्या वकिलांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. माझ्या क्लायंटवर लावलेले आरोप खोटे आहेत. हे फक्त गैरसमज आहे. त्यावर तनुजाच्या वकिलांनी शांतपणे एक ऑडिओ रेकॉर्डिंग कोर्टात सादर केलं. त्या रेकॉर्डिंगमध्ये अमित आणि प्रिया त्यांच्या प्लॅनबद्दल बोलत होते, प्रॉपर्टी मिळवण्याचा आणि नंतर घटस्फोट देण्याचा. ते ऐकताच कोर्टात पुन्हा एकदा खळबळ उडाली. जजने कठोर आवाजात अमितला विचारलं, हे सगळं खरं आहे का? अमित काही क्षण गप्प राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. प्रिया मात्र घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. जज पुढे म्हणाले, विश्वासघात आणि फसवणूक हे गंभीर गुन्हे आहेत. थोड्या वेळाने जजनी निर्णय दिला. या प्रकरणात सादर केलेले पुरावे स्पष्ट आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीवर तनुजाचा पूर्ण अधिकार राहील. तसेच अमित आणि प्रिया यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. हे ऐकताच अमित आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तनुजाच्या डोळ्यात मात्र पाणी आले, पण ते दुःखाचे नव्हते, ते न्याय मिळाल्याचे अश्रू होते. कोर्टातून बाहेर येताना करण तिच्याकडे पाहून म्हणाला, आता सगळं संपलं. तनुजा हलकसं हसली आणि म्हणाली, नाही करण, आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे. रामू काका घरी तिची वाट पाहत होते. ती घरी पोहोचली तेव्हा त्याने विचारलं, बाईसाहेब, काय झालं कोर्टात? तनुजा हसत म्हणाली, न्याय झाला काका. रामू काकाच्या डोळ्यातही आनंद दिसत होता. त्या दिवशी तनुजाला एक गोष्ट समजली, शांत असणे म्हणजे कमकुवत असणं नाही. योग्य वेळी उभं राहणं हीच खरी ताकद असते. दुसऱ्या दिवशी ही बातमी सगळीकडे न्यूज चॅनलवर आणि न्यूजपेपरमध्ये छापली होती. सकाळी तनुजाचे बाबा हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यांचं लक्ष अचानक त्या बातमीवर गेलं आणि ते जागीच गोठले गेले. हे काय आहे? ते स्वतःशीच म्हणाले आणि त्यांनी त्या बातमीवर नजर टाकली. ते सर्व वाचून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एवढं सगळं घडलं, पण आम्हाला काहीच कल्पना नाही. ते पूर्णपणे हतबल झाले. तनुजा एक वेळेस बोलली सुद्धा नाही. आम्ही एवढे परके झालो का तिच्यासाठी? त्याच वेळेस काका हॉलमध्ये आले. त्यांनी आपल्या भावाची ती अवस्था पाहिली आणि विचारलं, काय झालं दादा? कुठल्या विचारात गडला आहात तुम्ही? त्यांनी हातातील पेपर फक्त त्यांच्याकडे सरकवला. काकांनी पेपरवर नजर टाकली आणि ती बातमी पाहून तेही थोड्या वेळ घाबरले आणि त्यांनी ती बातमी पूर्ण वाचली. त्यांना आजपर्यंत तनुजानी पूर्णपणे शांत राहणं, कुणाशी न बोलणं, माहेरी न येण्याचं कारण आज कळालं होतं. आपण तिचा विचार न करता लग्नाचा निर्णय घेतला आणि मोकळे झालो. त्यानंतर आपण तिच्याकडे कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही किंवा तिला भेटण्याची तसदीही घेतली नाही. त्याचे त्यांना फार दुःख वाटले. ते आपल्या भावाला म्हणाले, राम, तनूने आपल्याला पूर्णपणे परकं केलं. एक वेळेस आपल्याला बोलावंसं वाटलं नाही. एवढा आपण परके झालो होतो का? त्यावर काका म्हणाले, आपण तरी कधी तिची चौकशी केली का? तिला जाऊन भेटण्याची तसदी घेतली? कधीही तिचा विचार केला नाही. तिला पूर्णपणे आपण परकं केलं. त्या दोघांचं बोलणं काकी आणि तनुजाची आई किचनमधून ऐकत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून तनुजाची आई बाहेर आली आणि त्यांनी काकाच्या हातून पेपर घेतला आणि ती बातमी वाचली. घाबरून त्या त्याच ठिकाणी खाली बसल्या.
बसल्या त्यांची अवस्था पाहून काकी पटकन किचनमधून त्यांच्याजवळ आली आणि त्यांनी तनुजाच्या आईला हलवलं. ताई, तुम्ही असं घाबरला तर तनूची काय अवस्था असेल याचा पण विचार केला आहे का? आता ही वेळ तनुजाला आधार देण्याची आहे. तोच तनुजाचा भाऊ आत्ताच हॉलमध्ये आला. तो या सर्वांची कल्पना नसलेला आवी आपल्या आईची अवस्था पाहून पटकन तिच्याजवळ गेला. त्यांनी आईच्या हातातील पेपर घेतला आणि त्यावरून एक नजर फिरवली. ती बातमी पाहून त्याच्या मुठी रागाने आवळल्या. त्याची एवढी हिंमत! त्यांनी माझ्या बहिणीची ही अवस्था केली, त्याला तर जिवंत सोडणार नाही, तो रागाने म्हणाला. त्यावर काका म्हणाले, अवी, जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे. त्याला मिळायची ती शिक्षा मिळाली. आता रागवून कोणतेही काम चालणार नाही. आपल्याला तनूला आधार दिला पाहिजे. काका पटकन तिथून उठले. आतमध्ये जाऊन त्यांनी कपडे बदलली आणि गाडीची चावी घेऊन थेट घराबाहेर पडले. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते, पण कोणीही त्यांना अडवलं नाही. ते तनुजाच्या घरी आले आणि त्यांनी दारावरची बेल वाजवली. रामू काकाने येऊन दरवाजा खोलला. समोर तनुजाच्या काकाला पाहून ते म्हणाले, साहेब आपण? तोच किचनमधून तनुजाचा आवाज आला. कोण आहे? काका पटकन आतमध्ये गेले. त्यांनी तनुजाला मिठी मारली. तनुजाला काय घडलं हे कळायच्या अगोदर ती काकांच्या मिठीमध्ये होती. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काकांचा हात डोक्यावरून फिरताच तनुजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती काकांना मिठी मारून रडू लागली. काका म्हणाले, एक वेळेस तरी आम्हाला सांगायचं होतंच ना बाळा, आम्ही सगळे तुझ्याबरोबर उभे राहिले असतो. तनुजा हलकस हसली, पण तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होतं. ती शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे काका, पण मला वाटलं हा लढा मला स्वतःलाच लढायचा आहे. जर मी प्रत्येक वेळी कोणावर तरी अवलंबून राहिले तर मी कधी मजबूत होणार नाही. काका तिच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाले, खरंच बाळा, आज तू आम्हा सगळ्यांचा अभिमान वाढवलास. इतक्यात रामू काका म्हणाले, बाईसाहेब चहा घेऊन येतो. घरातील सगळे कसे आहे? ठीक आहेत. पण काका म्हणाले, घरात सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. दादा तर पेपर वाचल्यापासून एक शब्दही बोलले नाहीत. त्यांना वाटतंय त्यांनी मुलीची काळजी घेतली नाही. हे ऐकून तनुजाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. काका, बाबांना सांगा की त्यांनी काही चूक केली नाही. चूक माझीही होती. मी कधीच माझ्या मनातलं त्यांना सांगितलं नाही. काका म्हणाले, मग आता चल माझ्यासोबत. सगळे तुझी वाट पाहत आहेत. वहिनी तर खूप अस्वस्थ झाली आहे. पेपरमधील बातमी पाहून तर त्या तुटल्या आहेत. तनुजा थोडा वेळ शांत बसली. मग ती म्हणाली, आज नाही काका, पण मी लवकर येईन. आता थोडा वेळ मला स्वतःसाठी हवा आहे. काका तिचं म्हणणं समजून मान हलवली. ते उठून निघणार इतक्यात त्यांनी विचारलं, तो इन्स्पेक्टर मित्र करण ना? तनुजा हसत म्हणाली, हो काका, करण. त्याने खूप मदत केली. काका हसून म्हणाले, मग त्याला पण एक दिवस घरी घेऊन ये. आम्हालाही भेटू दे त्याला. तनुजा थोडी लाजली आणि म्हणाली, नक्की काका. काका निघून गेले. संध्याकाळी तनुजा गॅलरीत उभी राहून सूर्यास्त पाहत होती. तिच्या मनात अनेक विचार चालू होते. गेलेलं आयुष्य, झालेला विश्वासघात आणि नव्याने सुरू होणारा प्रवास. तितक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव दिसलं, करण. ती कॉल उचलते. करण म्हणाला, कशी आहेस? तनुजा शांतपणे म्हणाली, आता खूप हलकं वाटतंय. करण हसून म्हणाला, छान, कारण आता तुझ्या आयुष्यातील वाईट अध्याय संपला आहे. तनुजा आकाशाकडे पाहत म्हणाली, हो करण, आणि आता नवीन अध्याय सुरू होणार आहे. 2 दिवसांनी तनुजाने ठरवलं की आता आई वडिलांना भेटायला जायचं. संध्याकाळी तिने रामू काकांना सांगितलं, काका, मी आज आईबाबांना भेटायला जाते. रामू काका हसून म्हणाले, खूप चांगला निर्णय घेतला बाईसाहेब. तनुजा गाडीत बसली आणि माहेरच्या घराकडे निघाली. घरासमोर गाडी थांबली तेव्हा तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती हळूहळू घरात शिरली. हॉलमध्ये तिचे बाबा खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात न्यूजपेपर होता, पण ते काही वाचत नव्हते. फक्त विचारात हरवले होते. दरवाजाचा आवाज आला तसं त्यांनी वर पाहिलं. समोर तनुजा उभी होती. क्षणभर दोघेही एकमेकाकडे पाहत राहिले. बाबा, तनुजाने हळू आवाजात म्हटले. हे ऐकताच त्यांच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. ते लगेच उठले आणि तिच्याजवळ आले. बाळा,
एवढं सगळं सहन केलंस आणि आम्हाला काहीच सांगितलं नाहीस, ते भाऊक आवाजात म्हणाले. इतक्यात तिची आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. तनुजाला पाहताच ती धावत आली आणि तिला मिठी मारली. माझ्या मुली, किती त्रास सहन केला असेल तू, असं म्हणत तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तनुजाही आईला घट्ट मिठी मारून रडू लागली. थोड्या वेळाने बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, माफ कर बाळा, आम्ही तुझ्यासोबत नव्हतो. तनुजा लगेच म्हणाली, नाही बाबा, तुम्ही काही चुकीचं केलं नाही. मला वाटलं हा लढा मला स्वतःलाच लढायचा आहे. बाबा तिच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाले, आज मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. आई डोळे पुसत म्हणाली, आता काही झालं तरी तू एकटी नाही, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. काकीनेही तनुजाला मिठी मारली. पूर्ण घरातील वातावरण भावूक झालं होतं. तेवढ्यात तनुजाचा भाऊ बाहेरून आला आणि तिला पाहून त्यांनी तिला मिठी मारली. तो म्हणाला, एवढं सगळं घडलं तर तू आम्हाला काही बोलली नाही. तुला मी एवढा परका झालो का? त्यावर तनुजा हसली आणि म्हणाली, नाही दादा, पण मला स्वतःला हा लढा लढायचा होता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. त्यावर तो म्हणाला, वेडी आहेस का? एवढं सगळं तू एकटीने फेस केलं, कमीत कमी एक वेळेस बोलायचं तरी. त्यावर तनुजाने कान पकडले. तसे सगळे हसायला लागले. तनुजाच्याही चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. त्या दिवशी खूप दिवसांनी तनुजा माहेरच्या घराची ऊब पुन्हा जाणवली. तनुजा माहेरून परत आली होती, पण तिच्या आयुष्यात आता शांतता होती. दुसरीकडे मात्र अमित आणि प्रियाच्या आयुष्यात वादळ उठलं होतं. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी अमित आणि प्रियावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांनी त्यांना पुन्हा कोर्टात हजर राहावं लागलं. त्या दिवशी कोर्टात खूप लोक जमले होते. सगळ्यांना या केसबद्दल उत्सुकता होती. जजनी केसची कागदपत्रे आणि पुरावे पुन्हा एकदा पाहिले. तनुजाच्या वकिलांनी सादर केलेले पुरावे खूप मजबूत होते. फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रे. जज गंभीर आवाजात म्हणाले, अमित आणि प्रिया यांनी विश्वासघात आणि फसवणूक केली आहे. अशा प्रकारचा गुन्हा समाजात चुकीचा संदेश देतो. अमित आणि प्रिया दोघेही घाबरले होते. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्याच वेळाने जजने निर्णय जाहीर केला. कोर्टाच्या मते दोघेही दोषी आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून काही काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येत आहे. हे ऐकताच कोर्टात कुजबूज सुरू झाली. पोलीस पुढे आले आणि त्यांनी अमित आणि प्रियाला ताब्यात घेतलं. अमित शेवटच्या वेळेस मागे वळून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. प्रिया मात्र रडत होती. त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून जेलकडे घेऊन गेले. दुसरीकडे तनुजाला ही बातमी ऐकून शांत होती. तिच्या मनात राग नव्हता, फक्त एकच भावना होती, न्याय मिळाल्याचे. रामूकाका म्हणाले, बाईसाहेब, शेवटी देवाने न्याय दिला. तनुजा शांतपणे म्हणाली, हो काका, कधी कधी उशीर होतो, पण न्याय नक्की मिळतो. आता तिच्या आयुष्यात एक मोठा संघर्ष संपला होता आणि तिच्यासमोर नवीन आयुष्याचा मार्ग उघडला होता. अमित आणि प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर तनुजाच्या आयुष्यात हळूहळू शांतता परत येऊ लागली. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर आता तिचं मन हलकं झालं होतं. एक दिवस संध्याकाळी ती गॅलरीत बसून चहा पित होती. आकाशात मावळणारा सूर्य पाहताना तिच्या मनात भूतकाळाच्या आठवणी येत होत्या. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनवर नाव दिसलं, करण. हॅलो तनुजा, कशी आहेस? करणने विचारलं. तनुजा हलकंसं हसत म्हणाली, आता खूप बरं वाटतंय, सगळं संपलं आहे. करण म्हणाला, छान, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. वेळ असेल तर आपण भेटू शकतो का? तनुजाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी ते दोघे एका शांत कॅफेमध्ये भेटले. काही वेळ ते दोघे साध्या गप्पा मारत होते, पण करण थोडा गंभीर दिसत होता. तनुजाने विचारले, करण, काय झालं? तू इतका शांत का आहेस? करण थोडा वेळ विचार करून म्हणाला, तनुजा, जे काही तुझ्यासोबत घडलं ते पाहिल्यावर मला एक गोष्ट जाणवली. तू खूप मजबूत आहेस. तू आयुष्यात कितीही संकट आली तरी उभा राहू शकतेस. तनुजा शांतपणे ऐकत होती. करण पुढे म्हणाला, मला तुझी खूप काळजी वाटते आणि खरं सांगायचं तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण भीती वाटते. हे ऐकून तनुजा थोडी आश्चर्यचकित झाली. काही क्षण ती शांत राहिली. करण, जे काही आहे ते स्पष्ट बोलू शकतोस. करण म्हणाला, मला आयुष्यात जर तुझी साथ मिळाली तर.
या जगातील सर्वात नशीबवान मी असेल. जर तुला वेळ हवा असेल तर काही हरकत नाही. मी फक्त माझ्या मनातलं सांगितलं. तनुजा हळूच हसली. करण, माझ्या आयुष्यात खूप काही घडलं आहे. पण या सगळ्या काळात तू माझ्यासोबत उभा राहिलास. त्यासाठी मी खूप आभारी आहे. ती थोडा वेळ थांबली आणि मग म्हणाली, मला वाटतं आयुष्याला एक नवीन संधी द्यायला हरकत नाही. हे ऐकताच करणच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. काही महिन्यांनी दोन्ही कुटुंबाच्या उपस्थित तनुजा आणि करणचं लग्न ठरलं. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण होतं. रामू काका आनंदाने म्हणाले, बाईसाहेब, आता खरंच तुमचं आयुष्य सुखाचं होणार आहे. लग्नाच्या दिवशी तनुजा खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. करण तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, आता आपण दोघे मिळून आयुष्याचा नवा प्रवास सुरू करणार आहोत. तनुजा म्हणाली, हो, आणि यावेळी हा प्रवास विश्वास आणि प्रेमाने भरलेला असेल. आणि अशा प्रकारे अनेक संघर्षानंतर तनुजाच्या आयुष्यात नवीन आनंदाची सुरुवात झाली. धन्यवाद. जर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.